हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण केसांसाठी एक उपयुक्त असं तेल बनवणार आहोत. त्यासाठी आवळा, ब्राह्मी आणि इतर वनस्पती घेतलेले आहेत. तर हे मी प्रथम आवळ्याचे सुरीने असे बारीक तुकडे करून घेतले आहेत. त्यातील बिया काढून टाकल्यात. त्याचप्रमाणे ही ब्राह्मी घेतली आहे मी. ब्राह्मीची पानं आहेत ही, आणि जास्वंदीची फुलं आहेत. त्यानंतर माका, भृंगराज, कढीपत्ता, कडुनिंबाची पानं आणि कोरफड, त्यामध्ये मेथीचे दाणे घातलेत. हे ब्राह्मी आवळा केश तेल आपण खोबरेल तेलामध्ये बनवणार आहोत. हे थंडीमुळे असं गोठलं आहे. त्याशिवाय आपण थोडं तिळाचं तेल घेतलं आहे आणि हा कापूर आहे. भीमसेनी कापूर असं याला म्हणतात. त्याच्या अशा वड्या असतात, या पहा. त्याचप्रमाणे मी तुळस, जास्वंदीची पानं, कडुकिऱ्याची पानं, मेहंदीची पानं, जे आपल्याकडे उपलब्ध असेल ते आपण घ्यायचं आहे. इथे मी लोखंडी कढई घेतली आहे. हे तेल मी कणकवलीला तेलाच्या घाण्यावर खोबरेल तेल मिळतं, तिथून आणलं आहे. ते थंडीमुळे गोठलं आहे, तर आता हे वितळेल. आता खोबरेल तेलामध्ये हे आवळ्याचे तुकडे घालून घेते आहे. आता ब्राह्मीची पानं, जास्वंदाची फुलं, भृंगराज, कढीपत्ता अशा सर्व वनस्पती घालून घेऊया. थोडे मेथी दाणे घालते. त्याचप्रमाणे माझ्याकडे वाळलेली जास्वंदाची फुलं आहेत. थोडा कढीपत्ता आहे, तोही घालते. आता आपण यात तिळाचे तेल घालणार आहोत. पाव लिटर खोबरेल तेलला मी 50 मिलीलिटर तिळाचे तेल वापरले आहे. हे तेल आता आपण गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहोत. गाळलेल्या तेलामध्ये भीमसेनी कापूर असा चुरून घालायचा आहे. यामुळे केसामध्ये कोंडा राहणार नाही. केस मुलायम आणि सुंदर होणार आहे. तेल थंड झाल्यावर काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे. अशा प्रकारे ब्राह्मी आवळा केश तेल तयार आहे.